शिऊर बंगला परिसर चोरट्यांच्या रडारवर सलग चोरीच्या घटनांनी व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी 23 जुलै रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी न्यू माऊली मोबाईल शॉपीचे शटर उघडून हजारोंच्या वस्तू लंपास केल्याच्या धक्कादायक घटना घडल्यात. दुकानदार संभाजी पवार यांच्या माहितीनुसार चोरीच्या वेळी परिसरात जवळपास 1 तास वीजपुरवठा खंडित होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून पॉवर बँक, मोबाईल दुरुस्तीसाठी असलेले अनेक महागडे मोबाईल, हेडफोन इत्यादी वस्तू चोरून नेल्यात. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानाशेजारील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर शेजारील दुसऱ्या मोबाईलच्या दुकानातील मागील भिंत फोडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यासह सीसीटीव्हीच्या वायरही कापण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. यापूर्वी घडलेल्या चोरीच्या अनेक घटनांचा तपास अद्यापही अपूर्ण असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. शिऊर बंगला परिसरात यापूर्वी अनेक मोठ्या चोरीच्या घटना घडल्यात. कोणत्या घटना घडल्यात आपण बघूयात. 19 जुलै 2026 रोजी जाधव वस्ती शाळेत चोरी झाली आहे. विद्यार्थ्यांचे खाद्य साहित्य, खेळणी, माईक व इतर साहित्य लंपास करण्यात आले. त्यानंतर 8 मे 2026 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे 90,000चे मंगळसूत्र हातचलाखीने चोरी करण्यात आले. त्यापूर्वी 13 मार्च 2026 रोजी डस्टर कारची काच फोडून शिऊर बंगला येथे बँक ऑफ इंडियासमोर 4,90,000ची रोकड चोरी करण्यात आली. 14 नोव्हेंबर 2025 रोजी लक्ष्मी फुटवेअर दुकान फोडून 1,13,000चा ऐवज लंपास करण्यात आला. त्यापूर्वी 30 नोव्हेंबर 2025 रोजी पोखरी येथे एका रात्रीत 7 घरफोड्या सुमारे 20 लाखांचा ऐवज चोरी झाल्याची घटना देखील घडल्याच्या चर्चा आहेत. 24 मे 2025 रोजी मनोर येथे 4 लाखांचे सोने चांदीचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, चोरी करणाऱ्या टोळींचा तातडीने पर्दाफाश करावा, तसेच शिऊर बंगला, बसस्थानक, मुख्य चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा राजगिरी एक्सप्रेस लाईन.